कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्राध्यापक भरती प्रक्रियेला वेग येणार आहे। इस्रायलमधील भारतीयांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत। सोन्याच्या किमती वाढू शकतात। इंडिगो नवी मुंबई विमानतळावरून 6 शहरांसाठी उड्डाणं सुरू करणार आहे। गेल महाराष्ट्रात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे। आशियातील युद्धाच्या स्थितीवर ICCचं बारकाईने लक्ष आहे। करण जोहरने कलाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 1 मार्च वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे प्राध्यापक भरती प्रक्रियेची। राज्यातील अकृषी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये होणार असलेल्या प्राध्यापक भरती प्रक्रियेत आरक्षणाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे। यासाठी असलेल्या शासनाच्या नियमावलीनुसारच प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। यात हे नियम पाळले जात आहेत का याचीही खात्री केली जाणार असल्याचं उच्च शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं। प्राध्यापक भरती संदर्भात विभागाकडून मागील काही दिवसांपूर्वीच सुधारित आदेश जारी करण्यात आलेत। राज्यातील सर्वसामान्य उमेदवारांनाही संधी मिळावी यासाठी यापूर्वीच्या आदेशातील अनेक जाचक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत। तर ही भरती प्रक्रिया वेगाने करण्यासाठी विभागाकडून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाल्याने या प्रक्रियेला वेग येणार असल्याचंही सांगण्यात आलं। प्राध्यापक निवडी संदर्भातील मुख्य जबाबदारी ही नियुक्ती प्राधिकारी म्हणून संस्थेच्या अध्यक्षांची असते, तर निवड झालेल्या उमेदवारास अंतिम मान्यता देण्याचे अधिकार संबंधित विद्यापीठाकडे असतात। दुसरीकडे मुलाखती पार पडल्यानंतर 48 तासांच्या आत निवड समितीचा अहवाल संबंधित विद्यापीठाकडे सादर करणं बंधनकारक आहे। संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू भरती प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारे पार पडल्याची खात्री करूनच अहवाल स्वीकृत करतात। त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मान्यता प्रदान केली जाते। तसंच निवड समितीच्या रचनेत बदल करण्याचे अधिकार हे विद्यापीठ अनुदान आयोगास आहेत। यामध्ये कोणतेही बदल करायचे असल्यास विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलं। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इस्रायलमधील भारतीयांची। इस्रायलमध्ये असलेल्या भारतीयांना शक्य तेवढी जास्त काळजी घेण्याचा आणि सदैव दक्ष राहण्याचे आवाहन केलंय। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर या भागातील भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। सर्व भारतीयांनी इस्रायल सरकार आणि अंतर्गत संरक्षण विभागाच्या सुरक्षेविषयीच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन करावं। सुरक्षित आणि नियोजित सुरक्षा निवाऱ्यांचा आश्रय घ्यावा आणि पुढील सूचना येईपर्यंत इस्रायलमधील अनावश्यक प्रवास टाळावा। स्थानिक बातम्या, घोषणा आणि आपत्कालीन परिस्थितीचे इशारे यांकडे सर्वांनी लक्ष ठेवावं। भारतीय दूतावास इस्रायल प्रशासनाच्या संपर्कात असून आवश्यक सूचना वेळोवेळी देण्यात येतील असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सोन्याच्या किमतीची। अमेरिकेने इराणवर हल्ला केलाय। इस्रायलनेही मध्य पूर्वेतील देशावर क्षेपणास्त्रांचा मारा केलाय। इराणने हल्ला करून प्रत्युत्तर दिलंय। परिणामी भूराजकीय तणाव पुन्हा एकदा वाढतोय। यामुळे येत्या काळात सोनं आणि चांदीच्या किमती वाढू शकतात। तज्ज्ञांच्या मते सोमवारी बाजार उघडल्यावर सोनं आणि चांदीच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे। महत्त्वाचं म्हणजे युद्धाच्या सावलीत देशातील वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत सुमारे 23,000 रुपये किंवा 15% वाढ होऊ शकते। चांदीच्या किमती पुन्हा एकदा 3 लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकतात। तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर युद्ध दीर्घकाळ चालू राहिलं तर आणखी किमती वाढण्याची अपेक्षा केली जाऊ शकते। पॉडकास्टची चौथी बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 29 मार्च पासून 6 शहरांसाठी नियमित उड्डाणं सुरू होतील। सुरुवातीच्या टप्प्यात अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूर येथे उड्डाणं सुरू होतील।
या फ्लाईटसाठी तिकीट बुकिंग अद्याप सुरू झालेलं नाही. मोबाईल ॲप आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सद्वारे प्रवाशांना तिकीटं उपलब्ध करून दिली जातील. इंडिगोने अलीकडेच फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्यांच्या लांब पल्ल्याच्या उड्डाणांमध्ये बदलांची घोषणा केली, कारण वाईड बॉडी विमानं चालवण्यात काही तांत्रिक आणि ऑपरेशनल आव्हानं होती. आता नवी मुंबई येथून सुरू होणाऱ्या नवीन प्रादेशिक उड्डाणांमुळे एअरलाईनचं नेटवर्क आणखी वाढेल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे पवन ऊर्जा प्रकल्पाची. भारतातील आघाडीची नैसर्गिक वायू कंपनी गेल लिमिटेडने अक्षय ऊर्जा क्षेत्रात एक मोठी झेप घेतली आहे. कंपनीने महाराष्ट्रात एक मोठा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 1736.25 कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. गेलचं हे पाऊल केवळ व्यवसाय विस्तारासाठी नाही, तर पर्यावरणाप्रती असलेली वचनबद्धता देखील आहे. कंपनीने 2035 पर्यंत निव्वळ शून्य उत्पन्न मिळवण्याचं ध्येय ठेवलंय. महाराष्ट्रातील या नवीन प्रकल्पाची क्षमता 178.2 मेगावॅट असेल. करार मिळाल्यापासून 24 महिन्यांच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल असं गेलने म्हटलंय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. आशिया खंडातील मध्य पूर्व भागात सुरू झालेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतात सध्या सुरू असलेल्या T20 विश्वकरंडक स्पर्धेवर याचा थेट परिणाम होणार नसला तरी स्पर्धेशी संबंधित असलेल्यांच्या दुबई मार्गे परतीच्या प्रवासाची पर्यायी व्यवस्था करण्यास ICCने विचार सुरू केला. मध्य पूर्वेतील युद्धाचा स्पर्धेच्या आयोजनावर थेट परिणाम होत नसला तरी खेळाडू, संघ व्यवस्थापन, सामनाधिकारी, प्रसारण पथकं आणि स्पर्धा कर्मचारी यांसह मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर आपल्या देशात परतण्यासाठी गल्फमधील हब विमानतळांवर विशेषतः दुबई मार्गे परततात. त्यामुळे ICCने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे निर्माता दिग्दर्शक करण जोहरची. निर्माता दिग्दर्शक करण जोहरने कलाकारांबद्दल केलेलं एक वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. त्याने आपल्या अनुभवातून चित्रपट विश्वातील नातेसंबंध आणि काम करण्याच्या पद्धतीवर थेट टीका केली आहे. आपल्या प्रतिभा व्यवस्थापन संस्थेबद्दल बोलताना धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी संदर्भात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अनेक कलाकार असुरक्षिततेमुळे वारंवार संस्था बदलतात. एखाद्या कलाकारासाठी 2 वर्ष मेहनत घेतल्यानंतर तो दुसरीकडे जातो आणि नंतर परत येण्याची इच्छा व्यक्त करतो. या सगळ्या प्रक्रियेमुळे विश्वास आणि निष्ठा कमी होत असल्याचं त्यांचं मत आहे. कलाकारांमध्ये निष्ठा नसल्यावर ते कुणाचेही नसतात, अशा कठोर शब्दात तो व्यक्त झालाय. या घडामोडींमुळे चित्रपट सृष्टीतील बदलत्या समीकरणांकडे पुन्हा लक्ष वेधलं गेलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.